तर विद्यार्थ्यांनो, घोडेस्वाराला आंबोळा खाऊ घातल्यानंतर पार्वतीबाई पुन्हा घरी गेली आणि आपल्या कारभाऱ्यासाठी म्हणजे पतीसाठी तिने पुन्हा आंबोळ्या तयार केल्या आणि शेताकडे घेऊन गेली. तिने सगळी हकीकत आपल्या पतीला सांगितली. तेव्हा तिचे पती म्हणाले, हे बेस केलंस, भुकेलेला पोटभर खाऊ घातलंस म्हणजे जणू भगवंतच जेवला. पार्वतीबाई के पति कहने लगे कि अगर कोई भूखा खाना खाता है तो मानो कि जैसे भगवान ने ही खाना खाया हो. तब पार्वतीबाई कहने लगी, आता खावा सुखानं. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या आणि तो आनंदाने खाऊ लागला. उसने अपनी पति को बड़े ही प्यार से पत्तों पर वो जो थालीपीठ था वो परोसा और खाने लगे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहारी राजाची दूत अंगणाशी उभी राहिली आणि हे बघून शेतकरी घाबरला. दूसरे ही दिन सुबह जैसे ही राजा के दूत उसके दरवाजे पर खड़े हुए, यह देखकर किसान घबरा गया और राजदूतों ने पूछा कि यही पार्वतीबाई का घर है. तो किसान ने उत्तर दिया, हाँ यही है पार्वतीबाई का घर, परंतु ऐसा उसने क्या किया कि राजा ने उसको बुलावा भेज दिया. तो राजदूत कहने लगे कि पार्वतीबाई और उसके पति उन दोनों को राजा ने जल्द से जल्द अपने राजमहल में बुलाया है. यह सुनकर किसान घबरा गया और सोचने लगा कि कहीं कल का जो घोड़ेस्वार था उसने राजा को कुछ उल्टा सीधा तो नहीं बता दिया कि जिससे राजा क्रोधित हो गया. त्या घोडेस्वारानं काय कागाडी केली की काय जणू. शेतकरी विचारात पडला. कागाडी मतलब चुगली चकारी. तो पार्वतीबाई कहने लगी, आओ मी काय वाईट केलं कुणाचं, मी निश्चिंत आहे. चला जाऊ, सांगू महाराजांना भुकल्याला जेव घालणं हा अपराध होतो का देवा. तो पार्वतीबाई कहने लगी कि मैंने किसी का कुछ बुरा नहीं किया है और मुझे ज़रा भी चिंता नहीं है. मैं महाराज से कहूँगी कि भूखे व्यक्ति को या भूखे राहगीर को खाना खिलाना क्या अपराध है. आणि मग दोघेही नवरा बायको दरबारात निघाले. जैसे ही वो दरबार में पहुँचे और वो देखने लगे कि बाजे गाजे से दिंडी का अर्थ मराठी में वाजा गाजा जिसको कहते हैं उसे दिंडी कहा जाता है. तो दरवाजे पर बाजे गाजे से उनका स्वागत हो रहा था. अगोदरच संकोचून गेलेल्या पारूने सिंहासनाकडे बघितले. पहले ही शर्म से लाल हुई पारू उसने सिंहासन की तरफ देखा और देखती ही रह गई और उसने अपने पति को कहा कि कल जो घोड़े पर सवार व्यक्ति आया था और जिसको मैंने थालीपीठ खिलाया वह व्यक्ति यही महाराज है. पार्वतीबाईचे पती आश्चर्याने म्हणाले, म्हणजे तो घोडेस्वार महाराज होते. तिचे मन एकदम उचंबळून आले. उचंबळून म्हणजे रडावेसे वाटणे, आश्चर्यचकित होणे. तर पार्वतीबाईचे मन उचंबळून आले आणि थोडे घाबरलेही. पार्वतीबाई म्हणाली, माफी असावी देवा, आपल्याला एकेरीत बोलावलं, भाऊ म्हणलं, चुकी झाली माझी. पार्वतीबाई महाराज से अपने किए की क्षमा मांगने लगी. तब पार्वतीबाई को महाराज ने कहा कि राजा प्रजा का भाई, सखा और पिता होता है. कल तुमने जिस प्यार से मुझे खाना खिलाया, थालीपीठ खिलाया, उससे मैं बहुत प्रसन्न हूँ. अब तेरी पति को किसी दूसरों के खेत में काम करना नहीं पड़ेगा, क्योंकि मैं 10 एकड़ की खेती
मडिलगे बुद्रुक में तुम्हारे पति को इनाम के तौर पे दे रहा हूँ. त्या गरीब जोडप्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वो खुशी से रोने लगे. शाहू महाराजांना नमस्कार करून ते तेथून निघाले. शाहू महाराज कहने लगे की यह मेरी बहन है, ही माझी बहीण आहे. साडी चोडी देऊन तिचा सन्मान करा. ती माहेरवाशीण आहे. माहेरवाशीण म्हणजे माहेरची मुलगी, माहेरी आलेली मुलगी. शाहू महाराजांचे हे बोलणे ऐकून दोन्ही जोडप्यांना फार आनंद झाला आणि दोन्ही जोडीने आपल्या गावाला परत गेली. तो बच्चों, कोल्हापुर के महाराज शाहू महाराज ये बहुत ही प्रजाहित दक्ष राजा थे. प्रजाहित दक्ष राजा का अर्थ होता है कि जो हमेशा प्रजा के हित में और प्रजा के सुख के लिए कार्य करता है या काम करता है. तो बच्चों, राजर्षि शाहू महाराज बहुत ही प्रजाहित दक्ष राजा थे और उन्होंने अपने जीवन में बहुत ही अच्छे कार्य किए. त्यांनी गरीब समाजाला शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली आणि गोरगरिबांना, मागासलेल्या वर्गांना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी म्हणून शाळा, कॉलेजेस यांची स्थापना केली. तर अशा प्रकारे राजर्षी शाहू महाराज हे अतिशय उत्कृष्ट राजे.